नमस्कार. आजकालच्या व्यावसायिक जगात एक खूप मोठा बदल होतोय. एक असा बदल जिथे कागदावरच्या डिग्री किंवा सर्टिफिकेटपेक्षा तुमच्या हातात असलेल्या कौशल्याला जास्त किंमत दिली जाते. चला तर मग आज याच महत्त्वाच्या विषयावर आपण बोलूया. हे वाक्य आपण कितीतरी वेळा ऐकलं असेल, नाही का? सरकारी ऑफिस असो किंवा एखादी मोठी कंपनी, सगळीकडे हीच चर्चा असते. आणि खरं तर हाच तो विरोधाभास आहे ज्यावर आज आपण बोलणार आहोत. लोकांकडे सर्टिफिकेट्सची फाईल तर आहे, पण खरंच काम करण्याची क्षमता आहे का? साधारणपणे आयटी क्रांतीनंतर एक नवीनच फॅशन आली, ती म्हणजे सर्टिफाईड असण्याची. जणू नाही माणसाची सगळी हुशारी आणि क्षमता त्या एका कागदाच्या तुकड्यातच बंद झालीये. पण आता हळूहळू या प्रमाणपत्रांच्या चकचकीत दुनियेमागचं खरं वास्तव समोर येतंय. आणि यातला फरक बघा किती मोठा आहे. कुठलाही ऑनलाईन कोर्स करून प्रमाणपत्र मिळवणं आजकाल खूपच सोपं झालंय. पण खरं कौशल्य मिळवण्यासाठी, ते विकसित करण्यासाठी वेळ द्यावा लागतो, सराव करावा लागतो, मेहनत घ्यावी लागते. या दोन्हीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. एक म्हणजे फक्त पावती आणि दुसरं म्हणजे खरी कमाई. आणि मग प्रत्यक्ष कामात काय होतं तर आयटी स्किल्स सर्टिफाईड असलेले लोक साधा डिजिटल फॉर्म भरताना हमखास चुका करतात. एक्सेलमधल्या फॉर्म्युल्यात गोंधळून जातात किंवा एक साधा रिपोर्टसुद्धा व्यवस्थित बनवू शकत नाहीत. यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते: प्रमाणपत्र म्हणजे कौशल्याची गॅरंटी नाही. आता या कौशल्याच्या अभावामुळे म्हणजे स्किल गॅपमुळे सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रांमध्ये नक्की काय परिणाम होतात ते आपण पाहूया. कारण हा प्रश्न फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित नाहीये, तर त्याचा परिणाम संपूर्ण सिस्टीमवर होतोय. आता बघा, डिजिटल इंडिया हा किती मोठा उपक्रम आहे. या अंतर्गत सरकारी अधिकाऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात डिजिटल ट्रेनिंग दिलं गेलं, त्यांना सर्टिफिकेट्सही वाटली गेली. पण गंमत म्हणजे इतकं सगळं करूनही नागरिकांना मिळणाऱ्या डिजिटल सेवा खरंच सुधारल्या का? अनेक ठिकाणी याचं उत्तर नाही असंच आहे. कारण कागदावर प्रमाणपत्र होतं, पण ते प्रभावीपणे वापरण्याचं खरं कौशल्य नव्हतं. आणि मग यामुळे होतं काय तर अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला उशीर होतो, सरकारी वेबसाईट्सवर चुका दिसतात, साधी कागदपत्र अपलोड होत नाहीत आणि सामान्य माणसाला सेवेसाठी त्रास सहन करावा लागतो. हे सगळं होतंय ते कौशल्याच्या अभावामुळे, प्रमाणपत्राच्या नाही. आता आपण खाजगी क्षेत्राकडे वळूया. इथे ही परिस्थिती फार वेगळी नाहीये. कंपन्या कर्मचाऱ्यांच्या ट्रेनिंगवर आणि सर्टिफिकेशनवर लाखो रुपये खर्च करतात, पण जेव्हा प्रत्यक्ष कामाची वेळ येते तेव्हा कौशल्याअभावी प्रोजेक्ट्स रखडतात आणि ती सगळी गुंतवणूक अक्षरशः वाया जाते. आणि याचा थेट फटका बसतो व्यवसायाला. स्किल गॅपमुळे सगळ्यात आधी तर उत्पादकता म्हणजे प्रोडक्टिव्हिटी कमी होते, कामातल्या चुकांचं प्रमाण वाढतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांचा कंपनीवरचा विश्वास उडतो. पण एक लक्षात घ्या, हा प्रश्न फक्त आपल्या देशापुरता नाहीये. जगभरातल्या मोठमोठ्या कंपन्यांनी हे वास्तव खूप आधीच ओळखलंय आणि म्हणूनच ते आता प्रमाणपत्रांच्या पलीकडे जाऊन विचार करायला लागले आहेत. लिंक्डइन, जे प्रोफेशनल जगाचं एक महत्त्वाचं व्यासपीठ आहे, ते अगदी स्पष्टपणे सांगतं की आजच्या जगात कौशल्य म्हणजे स्किल्स हेच खरं चलन आहे, तुमची डिग्री नाही. गुगलसारखी जगातली सगळ्यात मोठी कंपनीसुद्धा हेच मानते. ते म्हणतात, आम्ही माणसं कामावर ठेवतो, प्रमाणपत्र नाही. म्हणूनच ते मुलाखतीत प्रत्यक्ष काम करून दाखवायला सांगतात, केस स्टडी सोडवायला देतात. आणि IBMने तर यावर शिक्कामोर्तबच केलंय. त्यांचं म्हणणं आहे की पात्रतेपेक्षा क्षमता जास्त महत्त्वाची आहे. म्हणजे बघा, या तिन्ही कंपन्यांचा संदेश एकच आहे: तुमच्याकडे असलेल्या कागदापेक्षा तुम्ही काय करू शकता यावरच तुमची खरी किंमत ठरते. तर या सगळ्याचा निष्कर्ष अगदी सरळ आहे. जगभरात आता कामाचं मोजमाप पूर्णपणे बदललं आहे. तुमच्याकडे कोणतं प्रमाणपत्र आहे यापेक्षा तुमच्या कामामधून काय परिणाम दिसतो यालाच खरं महत्त्व आलं आहे. मग प्रश्न असा आहे की भविष्यात व्यावसायिक यशाचा खरा निकष काय असेल? याचं उत्तर नेटिव्ह इंटेलिजन्स नावाच्या एका नवीन संकल्पनेत दडलेलं आहे. चला ती नक्की काय आहे ते समजून घेऊया. नेटिव्ह इंटेलिजन्स म्हणजे फक्त बुद्धिमत्ता किंवा हुशारी नाही, तर ती एक प्रकारची नैसर्गिक क्षमता आहे. यामध्ये नवीन गोष्टी किती वेगाने शिकता येतात, बदलत्या परिस्थितीशी कसं जुळवून घेता येतं आणि एखादी अवघड समस्या समोर आल्यावर ती कशी सोडवता येते, या सगळ्या गोष्टी येतात. म्हणजेच नवीन गोष्टी शिकण्याचा वेग, सतत बदलणारं तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता, तार्किक विचार करण्याची पद्धत आणि कोणतीही समस्या सोडवण्याची वृत्ती, हे गुणधर्म आज कोणत्याही प्रमाणपत्रापेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत. आणि ज्या व्यक्तीमध्ये हे गुण असतात ती कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकते. तर हे स्पष्ट आहे की आता आपण एका नवीन युगात प्रवेश केला आहे, जिथे कामाचे नियम पूर्णपणे बदलले आहेत. हे कौशल्यांचे युग आहे.
भविष्यात यशस्वी होण्यासाठी या 3 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या ठरणार आहेत. 1. तुमच्याकडे काम करण्याची क्षमता म्हणजे स्किल हवं. दुसरं, नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता म्हणजे नेटिव्ह इंटेलिजन्स हवा. आणि तिसरं, तुमच्या कामातून परिणाम दाखवण्याची क्षमता हवी. प्रमाणपत्र आता या समीकरणात कुठेही निर्णायक राहिलेले नाही. याचा सरळ अर्थ असा आहे की कंपन्या आणि संस्था आता अशा लोकांना महत्त्व देत आहेत जे फक्त सांगितलेल्या सूचनांचे पालन करत नाहीत, तर स्वतः विचार करून काम करतात आणि प्रत्यक्ष कृतीतून चांगले परिणाम दाखवतात. हे वाक्य या संपूर्ण चर्चेचं अगदी अचूक सार आहे. बघा, प्रमाणपत्र तुम्हाला नोकरीच्या दारापर्यंत पोहोचवू शकतं, पण कौशल्य तुमची ती नोकरी टिकवतं आणि नेटिव्ह इंटेलिजन्स ती तुम्हाला त्या नोकरीत खूप पुढे घेऊन जाते. हे किती खरं आहे नाही का? प्रमाणपत्र फक्त फाईलमध्ये किंवा कम्प्युटरच्या फोल्डरमध्ये पडून राहतात, पण खरं कौशल्य हे माणसाला प्रत्येक परिस्थितीत आत्मविश्वास देतं आणि त्याला पुन्हा उभं करतं. जाता जाता हा एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा, कारण येणारं जग हे कागदावर नाही तर कौशल्यावर चालणार आहे. तुमची खरी ओळख तुमच्या प्रमाणपत्राने नाही तर तुमच्या क्षमतेने होणार आहे.